नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मिशन डिजिटल भारत या व्हिडिओ सिरीजमधल्या 6व्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जाणून घेऊया काय आहे मिशन डिजिटल भारत. डिजिटल डी म्हणजेच डोळस असं व्यक्तिमत्व. म्हणजेच काय तर प्रत्येक गोष्टीच्या मागे कार्यकारण भाव जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याच्याकडे बघणारा, त्या गोष्टीकडे तसा दृष्टिकोन ठेवणारा असं डोळस व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर आय म्हणजेच इन्स्पिरेशन, प्रेरणा घेणारा आणि दुसऱ्यांना प्रेरणा देणारा असं व्यक्तिमत्व. जी गतिशील म्हणजेच डायनॅमिक, म्हणजेच काय तर एकाच वेळी 3 ते 4 गोष्टी व्यवस्थित फोकस देऊन पार पडणारा असं डायनामिक व्यक्तिमत्व म्हणजेच गतिशील. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आय इंटेलिजंट, हुशार व्यक्तिमत्व, अतिहुशार नव्हे. त्याच्यानंतर टी तपस्वी, तेजस्वी आणि तडफदार व्यक्तिमत्व. आता तपस्वी म्हणजेच काय तर एखादी गोष्ट करायची म्हटल्यावर ती पूर्ण करणारच, ती गोष्ट पूर्ण करण्याचा आपला धर्म आहे असं जाणून घेऊन ते तडीस नेणारं असं व्यक्तिमत्व. आणि तेजस्वी आणि तडफदार म्हणजेच काय तर आपल्या देहबोलीतून तसा प्रेझेंटेबल, तशी पर्सनॅलिटी असणारं असं तडफदार व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर ए आध्यात्मिक व्यक्तिमत्व. इथे अंधश्रद्धेला जागा नाही, कर्मकांडात्मक गोष्टीला जागा नाही. आध्यात्मिक म्हणजेच काय तर आपले वेद पुराण आहेत, भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहेत, अशा गोष्टींचा अभ्यास करून ते जाणून घेऊन ते आत्मसात करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आध्यात्मिक. आणि एल म्हणजेच लढवय्या व्यक्तिमत्व. कोणत्याही गोष्टीला आणि कोणालाही न घाबरता, न डगमगता सामोरं जाणारा आणि प्रत्येक गोष्टीला जरी कुठल्याच गोष्टीच्या दबावाखाली न येता तर सामोरं जाणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे लढवय्या व्यक्तिमत्व. तर हे आहे मिशन डिजिटल भारत आणि त्यामधल्या आपल्या 6व्या व्हिडिओला सुरू करूया. आणि आजचा विषय आहे शिस्तबद्ध जीवन पद्धती. आणि व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की वही पेन घेऊन बसायचं आहे, शांतपणे हा व्हिडिओ बघायचा आहे. 1 पेज समरी तुमची झालीच पाहिजे आणि त्यासाठीच आपण हे बोर्ड वगैरे यूज करतो आहे. इथे मी जे पॉइंटर्स लिहिणार ते तुम्हीही लिहून काढायचे आहेत. तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये ऐकताना काही अजून असं वाटलं तर ते तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरात ते झालं पाहिजे आणि कुठल्याही डिजिटल मीडिया यासाठी वापरू नका. तर सुरू करूया आजचा 6वा व्हिडिओ. आजचा विषय आहे शिस्तबद्ध जीवन पद्धती. शिस्तबद्ध जीवन पद्धती म्हणजेच डिसिप्लिन लिव्हिंग. आता याच्यातही आपण ब्रॉडवे 3 पॉइंट्सवरती डिस्कशन करणार आहे. पहिले आपण जाणून घेणार आहोत शिस्तबद्ध जीवन पद्धती म्हणजेच काय, त्याच्यानंतर ती का अवलंबावी, बरोबर. आणि तिसरं की शिस्तबद्ध जीवन पद्धतीमध्ये अशा कोणकोणत्या सवयी येतात ते जाणून घेणार आहे. हे असे आपले 3 मोठे मेजर पॉइंट्स आहेत आणि त्याच्यात सब पॉइंट्स आपले असतील. तर तुम्हाला सर्वांना म्हणजे असं असेल की आपण बघा शाळेत असेच तोपर्यंत आपण एका शिस्तीमध्ये वागत असतो किंवा आपण घरातही जोपर्यंत आपण एक थोडं 15 वर्षाचे, 14 वर्षाचे, 16 वर्षाचे आपण होत नाही तोपर्यंत एका घरातल्याही शिस्तीमध्ये असतो आपण. आणि हळूहळू आपण जसे मोठे होऊ लागतो, कॉलेज आहे किंवा कॉलेज नंतर मग आपण नोकरी वगैरे, त्यावेळी काय होतं एक शिस्त जी असते ना
ती आपण त्या शिस्तीपासून आपण कुठेतरी दुरावलं जातो. म्हणजेच काय होतं तर आपल्याला शाळेत असेपर्यंत आपण एका शिस्तीत असतो. आणि नंतर काय होतं तर आपण या शिस्तीपासून दुरावतो. आपल्याला पुढे जे ताणतणाव निर्माण होतात किंवा आपल्याला म्हणतो ना आपण अपयशाला सामोरं जावं लागतं, अशा बऱ्याच गोष्टी, किंवा आपल्याला काही फिजिकली त्रास होतात, मेंटली काही त्रास सुरू होतात, त्याचे मूळ कारण आहे ना की आपली ही जी जीवन पद्धती आहे ती बेशिस्त जीवन पद्धती आहे. हा विषय घेण्याचा हेतूही तोच आहे की आपलं हे जे व्यक्तित्व आहे ना, हे व्यक्तित्व असं असायला पाहिजे की आपल्याला ही शिस्त एकदा जन्म झाल्यानंतर, ती शिस्त आपल्याला लागल्यानंतर मरेच तो शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला ही शिस्तबद्ध जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. पण आपण बघतोय की आपल्या म्हणजे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एवढा बेशिस्तपणा सुरू झालेला आहे, म्हणजे एवढा बेशिस्तपणे लोक वागतायत, त्याचं कोणालाच त्याचं सोयरसूतक राहिलेलं नाहीये. म्हणून मला असं वाटतं की हे आपण समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच जणांना कळतं की आपल्याला म्हणजे कळतं पण वळत नाही असा प्रकार झाला येतो. त्यामुळे ना एक शिस्तबद्ध जीवन पद्धती अवलंबली गेलीच पाहिजे. आता आपण पहिले जाणून घेऊया शिस्तबद्ध जीवन पद्धती म्हणजे काय. आता याच्यात शिस्तबद्ध जीवन पद्धती म्हणजेच काय तर चांगल्या सवयी पहिले जाणून घेतल्या पाहिजे, आणि त्या चांगल्या सवयी जाणून घेतल्यानंतर त्या आत्मसात करून त्या आपण पुढे आयुष्यात करत राहिल्या पाहिजे. चांगल्या सवयी कोणत्या? चांगल्या सवयी कोणत्या हे जाणून घेणे, आणि ह्या चांगल्या सवयी आपण कशा प्रकारे जाणून घेऊ शकतो. कशा प्रकारे या शिस्तबद्ध जीवन पद्धतीतल्या चांगल्या सवयी आपण जाणून घेऊ शकतो, कशा प्रकारे जाणून घेऊ शकतो, तर त्याबद्दल अभ्यासात्मक वाचन करायला हवं. तर अभ्यासात्मक वाचन, अभ्यासात्मक व्हिडिओ बघितले गेले पाहिजे. आणि स्व अनुभवातून समजून घेणं, स्व अनुभवातून समजून घेणे. तर चांगल्या सवयी आपल्याला कशा प्रकारे आपण जाणून घेऊ शकतो, तर अभ्यासात्मक वाचन. आता अभ्यासात्मक वाचन म्हणजे तुम्हाला आपण आधीचे व्हिडिओ जर पाहिले असेल त्याबद्दल मी म्हटलं आहे, तर तुम्ही ना आपण वाचलं पाहिजे. आणि वाचन हे आपण बायोग्राफीज वाचल्या पाहिजे. जे मोठे मोठे लोक होऊन गेले आहेत त्यांचं हे चरित्रात्मक वाचन आपल्याकडून झालं पाहिजे, कारण त्यातून आपल्याला त्या लोकांनी आयुष्य कसं जगलं
त्यांना कुठले प्रॉब्लेम्स फेस झाले, त्यांनी ते कसे फेस केले, हे सगळं त्या चरित्रात्मक वाचनातून समजतं. तसंच आपण त्यात सवयींबद्दलचे त्यांचे व्हिडिओज आत्ताच्याही याच्यामध्ये त्यांच्यावरती काही व्हिडिओज डॉक्युमेंटरी केलेली असेल तर त्याच्यावरती आपण यूट्यूबवरती ते व्हिडिओज पाहू शकतो. त्याच्यातूनही आपल्याला समजतं की ह्या आपल्याला जर एक चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं असेल, जीवन जगणं म्हणजेच काय, तर जन्म आणि मृत्यूमधला जो वेळ आहे ना ते जगणं, आणि ते जगणं नुसतं जगायला नाही पाहिजे तर चांगलं जगणं गेलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला ह्या चांगल्या सवयी खूप महत्वाच्या आहेत. आणि तिसरं म्हणजे स्वअनुभवातून समजून घेणं. आणि स्वअनुभव म्हणजेच काय, तर आपल्याला समजतं आपण कुठे चुकतोय, आपण काय करायला पाहिजे. आपल्याला बरेच अनुभव येतात, आपण अपयशी होतो, आपल्याला ताण येतो, तणाव येतो खूप, म्हणजे आपण असे मेंटली कधी कधी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. हे आपले स्वअनुभव आहेत आणि या स्वअनुभवातून आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. कारण का जर तिथे आपण शिकलो नाही तर आपण पुढे असे वाहवत जाणार आणि आयुष्य कुठेतरी आपल्याबरोबर काय होतं, आपण फक्त एकटेच नसतो, आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूंचंही लोकांचं नुकसान होतं. त्यामुळे हे स्वानुभवातून शिकून घेऊन काय आहे त्याच्यावर आपण प्रयत्न केले पाहिजे आणि चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. तर शिस्तबद्ध जीवन पद्धती म्हणजेच काय, तर चांगल्या सवयी कोणत्या हे जाणून घ्यायचंय आणि कशा प्रकारे, तर अभ्यासात्मक वाचन, अभ्यासात्मक व्हिडिओ आणि स्वानुभवातून समजून घेणं. आता शिस्तबद्ध जीवन पद्धती तुम्ही असं म्हणाल की अरे एक मेकॅनिकल होणं, एक म्हणतो ना आपण साचेबद्ध जगणं होऊ शकतं. पण मला सांगा, शिस्तबद्ध जीवन पद्धतीचं उत्तम उदाहरण जर कोणी असेल तर आपला सैनिक. तुम्ही सैनिक लोकांचं पाहत असाल, ऐकत असाल तर त्यांची जीवन पद्धती तुम्हाला किती टफ असते. आणि ते जरी एकदा रिटायर्ड झाले तरी ते आपल्या नेहमीच्या आयुष्यात त्याच प्रकारे वागत असतात. एक डेडिकेशन, एक कमिटमेंट असते. सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं, त्यांचे प्रत्येक गोष्ट प्लॅनिंग, सगळ्या गोष्टींना ऑर्गनाइज केलेलं असतं. त्यामुळे मला सांगा, ते जर आपण आपलं सैनिक किती महत्वाचं आहे, आपल्या प्रत्येक देशासाठी सैनिक हा किती महत्वाचा आहे, तर ते जर जगू शकतात असं शिस्तबद्ध जीवन, तर मग आपण ॲज अ सिव्हिलियन का नाही, आपण ॲज अ नागरिक का नाही जगू शकत शिस्तबद्ध जीवन. तुम्ही मला सांगा, तुमच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतात ते जसे जसे मोठे होतात, पहिले सुरुवातीला तर ते आपल्या आईवडिलांनाच बघतात, आजी आजोबांनाच बघतात. जर आपण त्यांच्यासमोर जसे, आणि त्यांची निरीक्षण शक्ती लहान मुलांची एवढी अफाट असते की ते जे बघतील ते ग्राफ्स करत असतात, फटकन त्यांच्या ते लक्षात येत असतं. त्यामुळे काय होतं, तर ते जे बघतात ते फक्त पहिले, तुम्हाला घरात त्यांच्या कोण असतं सुरुवातीला, कोणीही असे मोठे काही गोष्टी त्यांना माहिती नसतात. लहानपणी तेच आपले आई वडील आणि आजी आजोबा, मोठे भाऊ वगैरे हेच असतात. तर आपल्या वागण्यातून, आपल्या देहबोलीतून, आपल्या बोलण्यातून त्यांना सगळ्या गोष्टी कळत असतात आणि ते तसं घेत असतात. म्हणजे जर आपण मोबाईल आत्ताचा जो प्रकार झाला आहे, किंवा मग टीव्ही, जसा एक 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 गोष्ट पुढे पुढे होत चालली आहे टेक्नॉलॉजीमुळे, पण आपण जर जे करत जाणार ना तेच तुमची मुलं ते घेत जाणार. आणि ते घेत जाणार तर तेव्हा तुम्ही त्यांना बोलू शकणार नाही, त्यांना ओरडू शकणार, ओरडाल पण त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण का ते तुम्हाला उलट उत्तरं लगेच देणार की मम्मी बाबा तुम्ही करताय तर आम्ही का नाही. या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का? कोणाकडेच या प्रश्नाचं उत्तर नसणार. त्यामुळे तुम्ही कसे वागता हे महत्वाचं आहे. आणि चला भलं लहान मुलं असो नसोत ही नंतरची गोष्ट आहे, पण तुम्ही स्वतःला उत्तर देण्यासाठी तुम्ही बघा तुमचं समोर आरशामध्ये, तुमचं काय, तुम्ही कसे दिसता आहात, तुमचं कशी तब्येत आहे. नुसतं जन्म घ्यायचा, काम करायचं आहे आणि बस निघून जायचं आहे, 40-50-60 वर्ष जगायचं, ह्या जगण्याला काय अर्थ आहे? तुम्ही विचार करा ना. आज मला सांगा, कुठलेही एक मानव प्राणी सोडला तर कुठलेही पक्षी, प्राणी, जे कोणी आहेत सजीव, त्यांचं जगणं, त्यांचे वेळेवर त्यांचं बघा. कोणी तुम्हाला रात्री कावकाव करताना कावळा दिसलाय का? तो सकाळी पहाट झाल्यावरतीच पक्ष्यांचा आणि यांचा किलबिलाट चालू होणार. मग आपण काय करतो,
आपण पहाटे अंथरुणातच असतो आणि रात्री अंथरुणात असलो तरी मोबाईलमध्ये तरी असतो, नाही तर लॅपटॉपवर तरी असतो. म्हणजे एक वेगळंच आपण आहे. मग आपण मानव म्हणून आपल्याला जर आज मेंदू दिला आहे, एवढा प्रगत मेंदू दिला आहे, तर त्याचा आपण असा उपयोग का करायचा? समजून घ्या या शिस्तबद्ध जीवन पद्धतीचं काय महत्व आहे. तुम्ही दुसऱ्यांसाठी नाही, स्वतःसाठी ती आत्मसात करा. ही शिस्तबद्ध जीवन पद्धती स्वतःसाठी करून तर बघा, किती फरक पडतो. जन्म घेण्याचा मानव म्हणून तुम्ही जन्म घेतलाय, प्राण्यांसारखे जगताय, प्राण्यांपेक्षा बेकार जगतो आहोत आपण. एकदम घाणेरड्या पद्धतीने आपण जगतोय. कशाच काही सोयर सुद्धा नाही. रात्री कितीही वाजता झोपतोय, सकाळी कितीही वाजता उठतोय, खाण्यापिण्याचं प्लॅनिंग नाही, कामाचं ऑर्गनायझेशन नाही, कसलंच प्लॅनिंग नाही. जसा दिवस येतोय आपण तसे दिवस ढकलतोय. अरे मग कशाला जगायचं? त्यापेक्षा नका जगू. जरा विचार करा, आपल्या स्वतःमध्ये डोकवा, आपण का जगतोय आणि कसे जगतोय, हे का अवलंबावे. आता मी जो दुसरा पॉइंट घेणार आहे तो तोच आहे आपला. तर मी बऱ्याच गोष्टी आपण शिस्तबद्ध जीवन पद्धती का अवलंबावी. आत्ता जे जे काही म्हटलं ना, हे सगळं याच्यामध्ये आहे की का अवलंबावी पाहिजे. पण तरी काही मेजर पॉइंट्स आहेत. जर तुम्ही अवलंबवलीत तर काय काय होऊ शकतं. तर पहिला फायदा आहे, ताण तणाव दूर राहतात. ताण तणाव दूर राहतात. मला सांगा, आज प्रत्येक जण स्ट्रेस हा शब्द किती वेळा वापरतो दिवसातून. आत्ताच्या पिढीतले जे लोक आहेत, माझ्या वयाचे म्हणा, कोणी असो, किंवा आता तर तेही नाही राहिलंय, 20-20, 21-21, 15 वर्षाची मुलं स्ट्रेस बोलतात. स्ट्रेस हा शब्द असा कॉमन झाला एवढा. ते जाणून घ्या ना की का का असं झालंय, काय होतंय, आपण कुठे चाललोय. आपण मागे फिरलो पाहिजे किंवा आपण कुठेतरी थांबलो पाहिजे. प्रगती प्रगती म्हणण्याच्या मागे आपण एवढे वाहावत चाललो आहोत की याला कुठेतरी आपण थांबवलं गेलं पाहिजे आणि आपण आपल्या पुरातन सनातनी काळातलं जी जीवन पद्धती होती ना, ती अवलंबवली पाहिजे. तर ताण तणाव दूर राहतात. स्वतः तर आनंदी राहतोच आपण, स्वतः तर आनंदी राहतोच, पण आपल्या आजूबाजूचं वातावरणही आनंदी होतं. आपल्या आजूबाजूचं वातावरणही आनंदी राहतं. तुम्ही बघा, तुम्ही स्वतः आनंदी असेल तर तुमच्या आजूबाजूचे 4 लोक, घरातले म्हणा, जवळचे मित्रमैत्रिणी म्हणा, ऑफिसमधले कलिग्स म्हणा, आनंदी राहणार. तुम्ही आनंद देणार तर तुम्हाला आनंद मिळणार. हे एक लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. तुम्ही चेहरा पाडून सगळीकडे राहिला तर तुम्हाला तसंच फेस करायला होणार. आणि जेव्हा तुम्ही एक प्रेरित आनंदी राहाल या शिस्तबद्ध जीवन पद्धतीमुळे, तर तुम्ही दुसऱ्यांना प्रेरित करू शकाल. दुसरे प्रेरित होतील. दुसरे प्रेरित होतील आणि प्रत्येक क्षणाचा सदुपयोग होईल.
तर शिस्तबद्ध जीवन पद्धती का अवलंबवावी आहे, जे काही मी आधी बोललोय ते, आणि त्या शिस्तबद्ध जीवन पद्धतीमुळे आपला ताणतणाव दूर राहणार, आपण स्वतः तर आनंदी राहूच, पण आपल्या आजूबाजूचं वातावरणही आनंदी राहील, आपण दुसऱ्यांना प्रेरित करू, दुसरे आपल्यामुळे प्रेरित होणार, आणि प्रत्येक क्षणाचा आपला सदुपयोग होईल. तुम्ही पाहत असाल की आपण आजकाल मोबाईल आणि या सोशल मीडियामध्ये किती वेळ दिवसाचा वाया घालवतो. आज कोणाला योगा कर सांगितलं, काय वेळ मिळत नाही, हे एवढं भयंकर कारण आहे. जगात सगळ्यांना 24 तास असतात, सगळ्यांना जबाबदारी असतात. मग ते नरेंद्र मोदी असू देत, नाहीतर आपण स्वतः, त्यांना काय जबाबदारी नाहीये का? मग तो माणूस आज का फक्त 5च तास झोपत असेल? त्याला काय त्याचं स्वतःचं आयुष्य पडलं नाहीये का? रामदेव बाबाला काय आहे, त्याला त्यांचं आयुष्य नाहीये का? मग तोच का रात्री 11-10 वाजता झोपतो आणि 3-3:15ला उठून आज पूर्ण दिवसभर पहाटे 3 ते रात्री 10 पर्यंत पुरुषार्थ करत असतो? कारण का त्यांना कळलेलं आहे की आपला जन्म कशासाठी झालाय, आपण का जगतोय. एक बघा तुम्ही, एक शिस्त हवीच. आपण काय राक्षस आहोत का? किंवा आपल्याला देवही व्हायचं नाहीये, ते तर गोष्ट वेगळी राहिली. आपल्याला एक माणूस म्हणून जन्म मिळालाय ना, पण तो माणसासारखं जगायला आलं पाहिजे आपल्याला. आपण माणसासारखं जगत नाही आहोत. आणि मी प्राण्यांशी तुलना करणार नाही, कारण का प्राणी आपल्यापेक्षा खूप चांगले जगतात, आणि ते आहेही. हा जगात एकमेव मानव प्राणी आहे जो एक अत्यंत वाईट पद्धतीने आपलं आयुष्य जगत आहे. पण तो जगावा असं मला वाटत नाही, कारण का मला एक आशावाद आहे. चेंज झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे. आपण आपल्या जे भारतीय सनातनी पद्धत आहे, लवकर रात्री झोपणं, सकाळी लवकर उठणं, ब्रह्ममुहूर्त 4 ते 6 मध्ये, आणि त्याच्यानंतर आपलं व्यवस्थित काम आनंदाने आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं. बघा तुम्ही ही जीवन पद्धती अवलंबवा. कारण हजार आपण देत असतो, पण आपल्याला करण्यासाठी, ही शिस्तबद्ध जीवन पद्धती जगण्यासाठी, अवलंबण्यासाठी आपल्याला एक कारण मिळत नाही, आणि ते मिळणारही नाही जर तुम्ही स्वतः तो प्रयत्न केला नाही तर. असेच जगणार आणि असेच मरणार, लक्षात ठेवा. आता तिसरा, यात काय काय आहे. माझं बोलणं थोडं तुम्हाला हार्श वाटेल, पण मला असं वाटतंय की गरज आहे. आपण बऱ्याच व्हिडिओज मधून, माझा एक सोडा, तुम्ही आपण बरेच व्हिडिओ ऐकत असो, त्याच्यातूनही आपल्याला जागृत करणारे लोक असतात. रामदेव बाबा तर रोज या गोष्टींवरती बोलत असतात, कारण का मी ते बघतो, पाहतो, आणि त्याच्यातून शिकतोय की नाही, हे असं जगलं पाहिजे. आपल्या जन्माचा हा असा अर्थ आहे. आपण तो जाणून बुजून आपण काय करतोय माहितीये का? सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत, पण जाणून बुजून आपल्याकडून ते होत नाहीये, आणि आपण एक वाईट पद्धतीने जगतो. तर या शिस्तबद्ध जीवन पद्धतीमध्ये काय काय आहेत, काही उदाहरण आपण इथे बघूया. रात्री लवकर झोपणं, रात्री लवकर झोपणं व सकाळी म्हणजे खरं तर पहाटे 4 ते 6 या वेळेत उठणं. कोणाच्या नोकऱ्या असतील, रात्रपाळी असेल तर गोष्टी वेगळी आहे, पण तरीही आता कधी कधी रामदेव बाबांना तर 1-1, 2-2, मोदीं तुम्ही बघा यांचं काम कसं असते. APJ अब्दुल कलाम सर 2-2, 3-3 वाजता मीटिंग्स घ्यायचे, त्याच्यानंतर 5ला पुन्हा ते तयार असायचे. तुम्ही त्यांचं वाचा.
किंवा रात्री जरी झोपलं तरी त्यांची फर्स्ट मीटिंग पहाटे 3, 3:30, 4ला असायची. म्हणजे त्यांचं डेडिकेशन बघा, माणूसच होते ना ते. मग आपण का असे जगतोय? भले तुम्हाला अब्दुल कलाम नाही व्हायचं आहे किंवा मोदी नाही व्हायचं आहे किंवा अजून रामदेव बाबा नाही व्हायचं आहे, नका हो, पण स्वतःसाठी तर असं शिस्तबद्ध बघा की काय आपण कसं जगलं पाहिजे, आपण कसं जगतो आहोत, आपण कुठे आहोत, करून बघा. त्याच्यानंतर दुसरं, योगा प्राणायाम करणं. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये योगाबद्दल नेहमीच असं, कारण का गेली 3 वर्ष मी त्याचा अनुभव घेतोय. उशिरा का होईना, पण माझ्या मते करोना आमच्या आयुष्यात योगा घेऊन आला. मी, माझा मोठा भाऊ काय किंवा माझी आई काय, 2021 पासून आम्ही हे करायला सुरुवात केली. आता 2.5 वर्ष झाले, 3रं वर्ष कंप्लीट होईल. पण कन्सिस्टन्सी आहे, आम्ही ते अनुभवतोय. म्हणजे योगा व प्राणायाम, याला तुमच्या काही किती योगा न करण्याला कारण किती देतात लोक. प्रोफेशनल आहे, वेळ मिळत नाही, कुठेतरी योगा क्लासेस करायला पाहिजे. मी किंवा माझी आई फक्त आम्ही टीव्हीवरती रामदेव बाबांचे व्हिडिओ बघून योगा शिकलो आणि ते सगळे साधे बेसिक पोश्चर शिकवतात आणि प्रत्येक याच्यात ते सांगतातही कोणाला काय केलं पाहिजे, ज्यांना बीपी आहे त्यांना काय नाही केलं पाहिजे किंवा काय. साधे सोपे प्रकार आहेत आणि फार फार तर 10 ते 15 मिनिटात तुमचे 15-20 प्रकार ते होऊ शकतात. मी ते करतोय 2.5 वर्ष. मी काही फार मोठं प्रोफेशनली काही शिकवून किंवा काही योगा म्हटल्यावरती लोकांना अरे वाटतं काय, प्राणायाममध्ये पण साधे साधे श्वासाचे प्रकार आहेत. तुमचा ब्रेथिंगवरती कंट्रोल जे आहेत ना, तेच प्राणायाम आहे. काही फार मोठं नाही आहे, तुम्ही ते पाहून शिकू शकतात. काही प्रोफेशनलची गरज नाही आहे अनलेस अँड अंटिल तुम्हाला काही मेजर इश्यूज आहे. जर तुम्ही साध्या सोप्याने तुमचं आयुष्य ऑलरेडी जगत असाल आणि काही जास्त प्रॉब्लेम्स असतील आणि असतील तरी तुम्ही जे योगा व प्राणायाम तिथे बघून आम्ही शिकलो, हे बेसिक पोश्चर्स आहेत. तुम्ही एकदा त्यांचे व्हिडिओ बघा. पण आपल्याला फालतू रील्स, वेब सिरीज हे बघण्यात अर्धा तास, 1 तास आपल्याला मिळतो, पण आपल्याला ह्या अशा गोष्टींवरचे व्हिडिओ बघायला नाही मिळत आणि आपल्याला कारणं मिळतात, वेळ नाही आहे आणि आमच्याकडे प्रोफेशनलची गरज आहे, मग त्यांच्या अंडरच ते करायला पाहिजे आणि हे आणि ते. बस म्हणून सांगतोय ते करा. सकारात्मक पुस्तकांचं वाचन, सकारात्मक विचार पुस्तक वाचन. सकाळ सकाळी सकारात्मक विचार पुस्तक यांचं वाचन, किंवा तुम्ही ट्रॅव्हल करताय त्यावेळी तुम्ही वाचले पाहिजे पुस्तकं, ऐकलं पाहिजे. व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती, ह्याही गोष्टी बघितल्या. लोक आजकाल, मी डिप्रेस आहे, मी स्ट्रेसमध्ये आहे, अरे पण हे त्यापेक्षा तुम्ही मग हे बघा ना, ह्या गोष्टी आहेत ना यूट्यूबवरती. तुम्ही जर स्ट्रेस फील आहात, तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून जे गोष्टी ते घालवण्यासाठी बघताय ना, त्याच्याने तुमचा स्ट्रेस कमी नाही होणार आहे. तो उलट त्यात जे दाखवलं ना त्याच्यामुळे अजून वाढू शकतो. आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स कमी आहेत जे काय आपण तिथे बघून आणि 30-30 सेकंदांमध्ये असं काय एंटरटेनमेंट तुम्हाला मोठा मिळतो. जे आज इन्स्टाचे रील्स आहेत काय आहे, म्हणजे ना फालतू गोष्टींना एवढं लोक घेऊन जातात पुढे, एवढे व्ह्यूज मिळतात. पण ह्या अशा विषयांवरती जे कोणी बोलत असतं किंवा काय असतं, अरे कोण अर्धा तास 35 मिनिटं बघणार, कोण 40 मिनिटं, कोण 1 तास. पण मला माहिती आहे ज्यांना हे गोष्टी कळतात ते बघतात. पण मला तेच म्हणायचं आहे की बघितलं गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, समजलं पाहिजे. नाहीतर आपण, मला सांगा, कसे विश्वगुरू होऊ. पण कोणाला तेही आहे की कोणाला काय पडले आहे का, काय करायचं, आपण जन्मलं, जाऊ दे तो भारत देश गेला किंवा काय गेलं, तिथे आपण जन्मला, मजा करा, मजा राहा, मस्त राहा. ती मजा मस्ती काय नाहीये. ते वर्ष वय असे निघून जातात आणि आम्ही फक्त रडत असतो, फक्त लोक दाखवण्यासाठी असतं आम्ही मजा मस्ती मस्त राहतोय मस्त एकदम. पण आतमध्ये काय चाललेलं असतं आपल्याला माहिती आहे. किती व्याधी जडल्या गेलेल्या असतात व्यसनांपासून, पोटं अशी ढेऱ्या पोटासारखे सुटलेले असतात. आरशात बघा आपण उभे राहून कसे दिसतो आपण स्वतःला. लोकांचं तर जाऊ द्या,
स्वतःला तरी तुम्हाला बघताना वाटलं पाहिजे, अरे काय आपण कसे आहोत. पुढची ग्रीन टी प्याय, ही पण एक शिस्तबद्ध जीवन पद्धतीमध्ये आपण म्हणू शकतो. ही एक चांगली सवय, ग्रीन टी प्या. हे दुधाचा चहा, कॉफी ह्या गोष्टी सोडा. थोडंच तुम्ही एखादा टाइम पित असाल तर गोष्ट वेगळी, पण किती लोकांना दिवसातून 5-5, 6-6 वेळा ते चहा लागतो. त्यापेक्षा हे प्या. हे आपण म्हटलं ग्रीन टी प्या, पाण्यात टाकून गरम केलेलं पाणी, तर त्यांना काय त्यांचं तोंड वाकडं होतं. अरे पण त्याच्यामुळे जे तुम्ही तुमचा जो 6-6-7 वेळा जो चहा पिताय ना, त्याने नंतर काय होणार आहे ते बघितलंय. पण आपल्याला ते जाणूनच घ्यायचं नाही, आणि आपल्याला समजतं पण ते कळून घ्यायचं नाहीये. त्याच्यानंतर सकाळ सकाळी जेव्हा आपण असं काही गोष्टी करतो तर आपल्याला काही सृजनात्मक सुचतं, ते सृजनात्मक विचार लिहून काढा जर सुचले तर. किंवा तुम्हाला जे करायचं आहे, जे तुमचे ड्रीम्स आहेत, जी स्वप्न आहेत, ती लिहून काढायला पाहिजे रोज. सृजनात्मक विचार किंवा स्वप्न वगैरे लिहून काढा. आताच्या पिढीला तर, आपली जी पिढीच आहे ना, ही 40-42 मध्ये आहे, त्यांची जी मुलं आहेत, आपणच मोबाईल डिजिटल मीडियामध्ये त्यांना एवढं काही सपोर्ट करतोय आणि आपणही दाखवतोय की असं करायला पाहिजे, आणि आपण वा 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 करतो. त्यांना काही दिवसांनी ही लोक लिहायचं आपण स्वतः विसरलेलो आहोत. आपल्या ह्या पिढीचं सांगतोय मी. म्हणूनच मी ही जुनी, मी तर ह्या बोर्ड पद्धतीमध्ये घेतलोय, याच्यातही काही डिजिटल यूज केलेला नाहीये बोर्ड वगैरे अजून. आठवतात ना शाळेतले बोर्ड, खडू, तर लिहिलं गेलं पाहिजे. मुलांना लिहिण्याची सवय लावा. मोबाईलवर टायपिंग, लॅपटॉप सगळं तुम्हाला क्रेझी वाटतं. अरे क्रेझीच लोक जन्म झाले, आणि क्रेझी लोक क्रेझी सारखे जगतायत आयुष्य. ते होऊ नये म्हणून लिहायची पद्धती खरंच महत्वाची आहे. लिहा. 5 मिनिटं का होईना, 2 मिनिटं का होईना, काहीतरी विचार, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करण्याचं काहीतरी लिहून काढा. पण रोज काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे. संस्कृत श्लोक, मंत्र वाचले गेले पाहिजे, ऐकले गेले पाहिजे. संस्कृत श्लोक, मंत्र वाचणे किंवा ऐकणे. संस्कृत श्लोक, मंत्र वाचले गेले पाहिजे, ऐकले गेले पाहिजे. आपल्या प्रत्येक संस्कृत शब्दामध्ये, उच्चारामध्ये तुम्ही बघा, ते ओंकार का उच्चारला गेला पाहिजे. ओंकार, अजून ओंकार मेडिटेशन लोक का करतात, करून पहा स्वतः, स्वअनुभव घ्या. मी जसं म्हटलं ना, स्वअनुभवातून समजून घ्या, शिका. तर ते करून पहा की का महत्वाचं आहे. प्रत्येक उच्चाराला संस्कृतमध्ये, म्हणून संस्कृत भाषा ही सगळ्या भाषांची जननी का म्हणतात, त्यासाठी. जी आपल्या या देशामध्ये त्याचं हे आहे, पण याला कोणी विचारत नाही. सगळे इंग्रजी आणि याच्यामध्ये घुसले आहेत. फार कौतुकाने फाड फाड इंग्रजी बोलता येत आहे आमच्या मुलांना, फार फाड इंग्रजी समजतायत, पण संस्कृत माहिती नाही. संस्कृत तर आता सोडा, साधी मराठी आपल्याला माहिती नाहीये. मराठी म्हणून मराठी घरामध्येही साधं मराठीमध्ये लिहिता येत नाही आपल्याला. फार फार त्रासदायक गोष्ट आहे. प्रत्येक दिवशी काय करणार, म्हणजेच प्लॅनिंग. प्रत्येक दिवशी काय करणार याची यादी करा. पेपरवर प्लॅनिंग करा. ते असलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, तर एक तर आपला कंट्रोल राहतो आपल्या दिवसावर. रोज रात्री म्हणा किंवा सकाळी उठल्यावरती वेळ सगळ्यांनाच तो वेळ मिळत नाही असं म्हणू नका. ठरवलंच, समजून घेतलं तर सगळ्यांना वेळ मिळतो.
कारण देऊ नका. आणि काय होतं, जर आपण ते आपली यादी तयार असेल काम करण्याची, आपल्याला काय काय करायचं आहे, तर आपण एक फ्लो मध्ये जातो. त्या असंच उठलो, तयारी केली, गेलो कामाला किंवा काम करायला गेला, तुमचा तो दिवस कसा जातो हे तुम्ही अनुभवलंही असेल आणि अनुभवताय, तरी तुम्ही ते समजून घेत नाहीये ह्या गोष्टींचं किती महत्व आहे. रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. बघा तुम्हाला काय आवडतंय, काहीतरी नवीन शिका. आजकाल किती गोष्ट आहेत आणि कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपण काही गोष्टी आपल्या करायच्या राहून जातात, तर त्या पुन्हा सुरू करा ना. तुम्ही शिकू शकता अजूनही. शिकायला कुठल्याही वयाचं बंधन नाही. तुम्ही वयाच्या कुठल्याही वर्षी काही शिकू शकता. आणि आपल्या समोर अशी बरीचशी उदाहरणं आहेत ज्यांनी वयाच्या वेगवेगळ्या वर्षी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत. कोणी 40 नंतर, कोणी 50 नंतर संगीत शिकलंय, गाणं शिकलेलं आहे. कोणी वयाच्या 70, 75, 80व्या वर्षी ग्रॅज्युएट झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्याचा मिळत असेल तर प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट ऑब्झर्वेशन वाढवा. आजूबाजूला बघा, मोबाईलमधून थोडं बाहेर या. बाहेर एवढ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ना. वाईट सोडा, वाईट दुर्लक्षित करा, चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. स्वसंवाद करा. स्वतःशी बोला. वेळ स्वतःशी बोलण्या, आपण दुसऱ्यांशी बोलणं, दुसऱ्यांचं हे ना, तुम्ही स्वतःशी बोलण्याचं विसरून गेला होता. आपल्याशी आपला संवाद झाला पाहिजे, त्यासाठी एक वेळ ठेवा. ती एक सवय महत्वाची आहे. तुम्हाला तुमच्या खूप प्रश्नांची उत्तरं तेव्हा सापडतील जेव्हा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जेव्हा वामनराव पै म्हणतात ते हेच. स्वसंवाद करा. तुमच्यातच अर्जुन आहे आणि तुमच्यातच कृष्ण आहे. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. या कृतज्ञतावरती मी एक अजून वेगळा व्हिडिओ करणार आहे. आपण त्यावेळी डिटेलमध्ये बोलूच. पण मला सांगा, आपण आपल्याला जे काही मिळतंय, वारा, पाणी, कधी आपण त्याला थँक्स म्हटलंय? कोणाला म्हटलंय आपण आज जे जेवतो आहो, आपल्याला 2 वेळेचं जेवण चांगलं मिळतंय, त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो का? नाही करत. आपल्याला तोही वेळ नाही आहे. आपल्या आयुष्यात जगणाऱ्या वाईट गोष्टींबद्दल म्हणा किंवा ज्या त्याबद्दल आपण रिॲक्ट होतो, त्याबद्दल आपण लगेच कंप्लेंट करतो, पण एक चांगल्या गोष्टीबद्दल आपण थोडीशी पण कृतज्ञता व्यक्त करत नाही. ती केली गेली पाहिजे. पुन्हा एकदा पाहू, काय आहे शिस्तबद्ध जीवन पद्धती. तर चांगल्या सवयी कोणत्या हे जाणून घेणं. कशा प्रकारे? तर अभ्यासात्मक वाचन, अभ्यासात्मक व्हिडिओ, स्व अनुभवातून समजून घेणं. शिस्तबद्ध जीवन पद्धती का अवलंबवावी? तर त्या तुम्ही ताणतणाव दूर ठेवू शकाल, स्वतः आनंदी राहाल, तुमचं आजूबाजूचं वातावरणही आनंदी राहील, दुसरे प्रेरित होतील तुमच्यापासून आणि प्रत्येक क्षणाचा सदुपयोग होईल. आणि यात काय काय आहे शिस्तबद्ध जीवन पद्धतीमध्ये? तर रात्री लवकर झोपणं, सकाळी 4 ते 6 मध्ये उठणं, योगा प्राणायाम करणं, सकारात्मक विचारांचं वाचन करणं, ते ऐकणं, ते पाहणं, ग्रीन टी पिणं किंवा सृजनात्मक विचार लिहून काढणं, त्याच्यानंतर संस्कृत श्लोक मंत्राचं पठण करणं, ते ऐकणं, प्रत्येक दिवशी काय करणार याची एक यादी तयार करणं, एक आराखडा तयार करणं, रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणं,
स्वसंवाद करणं आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. तर ही आहे शिस्तबद्ध जीवन पद्धती हा आजचा आपला विषय. कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच आपण पुढे वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या विषयांवरती या मिशन डिजिटल भारतमध्ये करणार आहोत. तर बघत राहा, आनंदी राहा आणि आनंद वाटत राहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.